नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडेची जी उंची आहे ती कमी जास्त कशी करायची हे पाहायचं आहे। तर अजूनही काही मैत्रिणींचा प्रश्न म्हणजे कमेंट येते की एवढ्या एवढ्या साईजसाठी किती मुंडा मी घेऊ, माझा मुंडा जास्त आहे तर किती मुंड्याची उंची टाकायची। तर पहा, त्यासाठी हा आज खास व्हिडिओ आहे। जर तुमचा मुंडा कमी असो अथवा जास्त असो, आपण या इथे मुंड्याची उंची कशी घ्यायची आहे हे पाहायचं आहे। तर मागील एका व्हिडिओमध्ये मी 40 साईजमध्ये मुंडा जो आहे तो कमी जास्त करून दाखवलेला होता। आज आपण 32 साईजमध्ये, म्हणजे मागील जी साईज होती ती 40 साईज मोठी साईज होती, आता आपण 32 साईज छोटी साईज पाहणार आहे। तर पहा, 32 साईजमध्ये आता मी जे ब्लाऊज शिवते त्याची उंची शक्यतो 12.5 इंच येते आणि मग त्यामध्ये 1 इंच मिक्स करून आपण 13.5 इंचावरती मार्किंग करतो। तर या इथे मी उंचीचं मार्किंग 13.5 इंच घेतलेलं आहे। दीप गळ्यानुसार मी हे सांगत आहे, पहा सर्व पॉईंट तुम्ही बरोबर लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही मुंडा जो आहे तो घ्या, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसेल। म्हणजे यामध्ये मी मुंड्याची उंचीही दाखवणार आहे आणि मुंड्याला आकार कसा द्यायचा हेही दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये परत कधीही प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे 5 इंच शोल्डर घेणार आहे 32 साईजमध्ये। डीप नेक आहे 9, यामध्ये गळा आहे 8च्या पुढे सर्व गळे जे असतात ते डीप नेकमध्ये येतात। आता या इथे मुंड्याची उंची टाकताना पहा, आपण जो शोल्डर आर्महोलचा चार्ट दिलेला आहे त्याप्रमाणे या इथे टाकायचा आहे, किंवा 32 मध्ये आणि 34 मध्ये 5.5 इंच मुंड्याची उंची टाकायची आणि नंतर मुंडा घेरानुसार आपण या इथे ती उंची कमी जास्त करायची आहे। 36 मध्ये तुम्ही 6 घ्या, 38 मध्ये 6 घ्या, 40 साईजमध्ये 6, 6.25 आणि 6.5 या पद्धतीने। जर तुम्हाला मुंड्याचा घेर जर जास्त वाटला, हेवी वाटला, तर तुम्ही 6.25 इंच या इथे मुंड्याची उंची घ्यायची आहे। तर आता मी हे तुम्हाला या इथे सांगितलं। तर पहा, 32, 34 मध्ये तुम्ही उंची टाकताना 5.5 इंच टाकायची आहे। 36, 38 आणि 40 मध्ये 6 टाकायची आहे आणि 40, 42 पहा आणि 44 यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, जो मुंडा घेर आहे तो तुम्हाला जरा मोठा वाटला, दंड मोठे वाटले, तर काय करायचं आहे 6.25 ते 6.5 या दरम्यान या इथे मुंड्याची उंची टाकायची। हे माप फिक्स आहे असं नाही, यामध्येही आपल्याला बदल करायचे आहेत, म्हणजे घेर जो आहे तो मोजायचा आहे आणि बदल करायचा आहे। आता या इथे मी पहा 5.5 या इथे मुंड्याची जी उंची आहे ती टाकणार आहे। या इथे मुंड्याची उंची मी टाकली। आता हा जो मुंडा आहे तो आपण आधी या पद्धतीने ड्रॉ करून घेऊ। घेतल्यानंतर इथे आपल्याला एक चेस्टची लाईन जी आहे ती ओढायची आहे। तर सरळ आपल्याला ही लाईन अशी ओढायची आहे। जर तुमची ही लाईन तिरकी जात असेल तर अजून एकदा इथून 5.5 इंचावरती मार्किंग करा आणि ही लाईन ओढून घ्या। आता आपण छातीचं मार्किंग टाकूया। तर 32चा चौथा भाग येतो पहा 8 इंच, 8 आणि याच्या पुढे जे काही तुमचं शिलाई मार्जिन असेल, तुम्ही वापरत असाल 2 इंच, 1.5 इंच, तर ते घ्या। या इथे मी 1.5 इंच घेतलं। आता इथे कंबर 28 आहे आणि त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स करणार, म्हणजे 28चा चौथा भाग येतो 7 इंच आणि परत त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी मिक्स केलं, तर 8 इंचावरती मार्किंग केलं आणि याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे जे पॉइंट आहेत ते आधी आपण जोडून घेऊया। आता पहा, जेव्हा मी तुम्हाला सर्व माहिती मुंड्याविषयी सांगत असते त्यावेळेस मी फक्त तुम्हाला मुंड्याचीच माहिती देत असते, यामध्ये मी फ्रंट पार्ट कटिंग करून दाखवत नाही। फ्रंट मुंडा मी या इथे ड्रॉ करून दाखवते, पण तुम्हाला फ्रंटचा मी या इथे कटिंग करून दाखवत नाही, कारण मला फक्त या इथे तुम्हाला मुंड्याबद्दल माहिती सांगायची असते। आणि तुम्हाला जर फ्रंट पार्टविषयी माहिती हवी आहे, कोणत्या साईजचं जर तुम्हाला कटिंग हवं असेल, तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती पहा, मी सर्व जे साईज आहेत त्यांचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग मी आपल्या चॅनेलवरती टाकलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। डीप नेक आहे, तर इथे 32 मध्ये 2 इंच, 32, 34, 36 मध्ये तुम्ही 2 इंच गळा रुंदी
घ्या. 38-40 मध्ये तुम्ही 2.25 इंच घ्या आणि त्याच्या पुढे तुम्ही 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे. नऊ गळा आहे, 9.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे 2.5 इंच घेतलं. चौकोन बनवून मी इथे तुम्हाला हा गळा जो आहे तो ड्रॉ करून दाखवला. आता फक्त मला इथे तुम्हाला सांगायचं आहे मुंड्याची जी उंची आहे ती कमी जास्त कशी करायची. हा 5.5 इंच मुंडा आहे, तर टेप दुमडून आपण या पद्धतीने याचा मध्य करायचा आहे आकार देण्यासाठी. इथेही 1/2 इंच, पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती घ्यायचा पॉईंट आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती घ्यायचा आहे. 1.25 बोललेला आहे. इथे 1/2 इंच हा पॉईंट आपला फक्त आकार देण्यासाठी आहे. आता आकार कसे द्यायचे पहा. या पॉईंटवरती असा आकार नेऊन जोडायचा असा. तर आता इथे पहा तुम्ही डायरेक्ट असा आकार द्याल तर इथे जे अंतर राहील त्यामुळे मुंड्यामध्ये फुगा येणार. त्यामुळे पहा थोडंसं अंतर आपण 1/2 इंच असं खाली स्ट्रेट जायचं आणि मग मुंड्याला आकार द्यायचं. आता इथे या पॉईंटवरती आल्यानंतर या पद्धतीने आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे इथे घोळ येत नाही. पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंच असं इकडे आतमध्ये येऊन ही जी लाईन आहे ती तिरकी ओढून घ्यायची आणि हा जो पॉईंट आपण दिलेला आहे इथूनच आकार द्यायचा आहे. आणि हा जो पॉईंट आहे या पॉईंटला नेऊन असा जोडायचा. तर याने तुमचा पुढच्या मुंड्यामध्ये जो प्रॉब्लेम येतो तोही सॉल्व्ह होईल. आता या इथे मुंड्याची उंची कमी जास्त कशी करायची तर पहा इथे 1/2 इंच हे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं. आता आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे. जर तुमचा 32 मध्ये 7 इंच मुंडा घेर असेल तर आता आपण हे चेक करूया. तर पहा इथे आपलं जे शिलाई असते बाही जोडतो तेव्हा शिलाई असते, त्यासाठी आपल्याला इथूनच मुंडा मोजायचा आहे. तर मी आता मुंडा मोजते. मुंडा कोणता मोजायचा? पाठीमागचा मुंडा मोजायचा आहे. आता इथे पहा 7.25 इंच आपला हा मुंडा आलेला आहे. तर आपल्याला किती हवा आहे? 7 इंच. तर काय करायचं, परत आपण 1/2 इंच वरती जाऊन ही लाईन ड्रॉ करायची. आता इथूनच 1.25 इंचावरती मार्किंग करायचं. इथून मी 1.25 इंचावरती मार्किंग केलं. परत ही जी उंची आहे त्याचा मध्य करायचा. या इथे मध्य आला, इथे 1/2 इंच, परत इथे वरती हा पॉईंट येणार. हे सर्वच पॉईंट आता आपले बदलणार. तर मी परत सांगते, काही मैत्रिणींना लगेच लक्षात येत नाही. या पॉईंटपासून मी परत 1.25 इंच घेतलं. या पॉईंटपासून आपण परत मध्य केला. आता ही लाईन आपली आहे, इथे फिटिंग आहे, तर हे 1/2 इंच मी इथे घेतलं. आता हा पॉईंट खाली गेलेला आहे, तर आपली मुंड्याची उंची जी आहे ती कमी झालेली आहे, त्यामुळे आपण इथे हे वरती 1/2 इंच घेतलं. परत आपल्याला या पद्धतीने पहा असा जो मुंडा आहे तो ड्रॉ करायचा आहे. तर आता आपण हा मुंडा मोजून घेऊ. आता बघा बरोबर 7 इंच या इथे आपला मुंडा आलेला आहे. तर तुम्हाला समजलं, मी 7 इंच जेव्हा तुम्हाला मुंडा घेर हवा असेल, पहिल्यांदा आपण 5.5 इंच मुंडा घेतला उंची, तर 7 इंच आपल्याला मुंडा घेर हवा होता. तर काय झालं, 7.25 इंच भरला. त्यामुळे आपण परत या इथे 1/2 इंच कमी करून मुंड्याची उंची टाकली. मग तेव्हा आपला मुंडा जो आहे तो बरोबर 7 इंच झाला मुंडा घेर. मग आपल्याला 32 साईजमध्ये किती आपल्याला आता मुंडा लागणार आहे? 5.25 इंच. जर आता या इथे तुम्हाला 7.5 इंच मुंडा घेर लागत असेल, 7.5 इंच मुंडा घेर हवा असेल, तर काय करायचं, इथून परत आपण 1/2 इंचाने उंची वाढवायची आहे. इथे मी उंची वाढवली. आता हे तुम्ही काही लक्षात घेऊ नका. आता हे मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला समजलंच असेल. आता आपण मुंड्याची उंची वाढवून, उंची म्हणजे इथे खाली येणार आहे पहा. तर इथे
या पद्धतीने ही लाईन ओढली. आता किती हवा आहे आपल्याला? 7.5 इंच. इथून 1.25 इंचावरती मार्किंग करायचं. आता हा जो मुंडा आहे त्याचा मध्य करायचा. इथे मध्य आला आणि हा पॉइंट आलेला आहे. परत इथून अर्धा इंच आतमध्ये यायचं. परत इथे आपल्याला अर्धा इंच खाली जायचं आहे. तर पहा, 7.5 इंच जेव्हा तुम्हाला मुंडा घेर हवा असेल त्यावेळेस इथून हा जो पॉइंट आहे इथे परत असा गोल राऊंड करायचा आहे आणि इथून परत असं खाली जायचं आहे. आता आपण मुंडा घेर मोजूया. तर आता पहा, 7.5 इंच बरोबर या इथे मुंडा घेर आला. तर या पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये चेंज करायचं आहे आणि मुंड्याची उंची जी आहे ती कमी जास्त करायची आहे. त्यासाठी तुम्हाला पेपर कटिंग करायचं आहे आणि पेपरवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस जेवढं कराल तेवढं तुम्हाला मुंडा परफेक्ट येणार आहे. आणि या इथे 4 इंचावरती टक्स द्यायचा. इथे अर्धा इंच आपलं आपण जसं नेहमी कमी करतो त्याप्रमाणे कमी करायचं आहे. आणि ही जी तिरकी लाईन आहे ती इथे ओढून घ्यायची आणि हे कट करून काढायचं आहे. म्हणजे आता हा जो आपण पॉईंट घेतला खाली त्यामुळे इथे जो फुगा येतो तो कमी होणार आणि हा पॉईंट घेतल्यामुळे जो तिरका कपडा होतो तो तिरका कपडा होणार नाही आणि इथे ज्या चुन्या येतात त्या येणार नाहीत. तर या इथे मी सर्व माहिती डिटेलमध्ये सांगितलेली आहे. जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.